विधवा म्हटलं की त्या महिलेची अवस्था आणि पुढच्या आयुष्याची पूर्ण वाताहत हे चित्र समोर येते। मात्र तासगावच्या विसापूरच्या पाटील कुटुंबियांनी आपल्या विधवा झालेल्या सुनेबाबत एक क्रांतिकारी निर्णय घेत संपूर्ण समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे। आपल्या मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर विधवा झालेल्या आपल्या सुनेचे आपल्याच छोट्या मुलासोबत म्हणजेच तिच्या दीरासोबत लग्न लावून एका विधवेला पुन्हा एकदा हक्काचं घर मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे। पाटील कुटुंबियांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे। या व्हिडिओतील जी तरुणी आहे तिचे नाव आहे सोनाली। सोनाली ही उच्च शिक्षित आहे। तिचा विसापूर येथील संतोष पाटील यांच्याबरोबर विवाह झाला होता। 1 वर्षापूर्वी त्यांचा पती संतोष यांचा एका आजाराने मृत्यू झाला। यानंतर पतीच्या निधनानंतर आपल्या 6 महिन्याच्या चिमुकलीबरोबर आपले संपूर्ण आयुष्य पुढे कसे काढायचे हा प्रश्न सोनाली समोर उभा राहिला होता। या परिस्थितीत घरच्यांनी सोनाली हिला विवाह करण्याचा विचार समोर मांडला। मात्र सोनालीचं लग्न केलं तर तिच्या बाळासह तिला कोण स्वीकारणार, तिचा सांभाळ कोण करणार, असे अनेक प्रश्न नातेवाईकांसमोर उभे राहिले। त्यामुळे सोनाली हिचा विवाह बाहेर कुठेतरी करण्यापेक्षा पती संतोष पाटील यांच्या लहान भावासोबतच लावण्याचा निर्णय घेण्यात आला। सोनालीच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी हा एकत्रित निर्णय घेतला। त्यानंतर मृत पती संतोष यांच्या छोट्या भावाबरोबर सोनाली हिचं लग्न लावण्याचा निर्णय घेण्यात आला। यासाठी दोन्हीकडच्या नातेवाईकांनी या लग्नाला होकारही दिला। त्यामुळे आयुष्यभर विधवा म्हणून जीवन जगणाऱ्या एका तरुणीला हक्काचं घर मिळालं आहे। मराठा समाज संस्थेच्या पुढाकाराने हा विवाह संपन्न झाला आहे। यामुळे वडिलांचे छत्र हरपलेल्या 6 महिन्याच्या चिमुकलीला आपल्या काकांच्या रूपाने वडील तर सोनाली यांना दिराच्या रूपाने पती मिळाला आहे। पतीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर 6 महिन्याच्या चिमुकलीसोबत संपूर्ण आयुष्य एकटी काढण्यापेक्षा आपल्या दिरासोबत लग्नाचा निर्णय घेत समाजाची बंधने झुगारून आयुष्य एकटं काढण्यापेक्षा जगण्यासाठी सोनाली पाटील आणि उमेश पाटील यांनी हा धाडसी निर्णय घेत विधवा महिलांनासुद्धा या जगात आपलं स्वतःचं आयुष्य जगता येतं असा संदेश या निमित्तानं दिला आहे। योगेश माने, यूथ लीडर न्यूज, सांगली। माझं नाव राजश्री शांताराम पाटील आहे। मी शिरगाव विसापूर तासगाव तालुक्यातली आहे। मी माझ्या मुलाचं लग्न केलं आहे। माझ्या सुनाचं म्हणजे माझी सूनबाई आहेत ते चांगले आहेत स्वभावानं, त्यामुळं आम्ही दुसरं लग्न केलं। माझा मोठा मुलगा एक्सपायर झाला आहे। मग आम्हाला वाटलं की माझी सूनबाई माझी मुलगीच आहे, मला फार तिचं गुण वगैरे आवडलं आणि आमचं घर पण सुशिक्षित आहे। माझे सासरे स्वतंत्र सैनिक होते आणि आमचं घराणं सगळे शिकलेले आहेत आणि सगळ्यांनीही निर्णय घेतला लहान मुलासंग लग्न करायचं असं म्हणशील ना। छोटीशी मुलगी आहे ती पण आपल्या घरी येईल, सूनबाई पण आपल्या घरी येईल असं आम्ही सगळ्यांना मोठा विचार केला आणि आम्हाला खूप आनंद वाटला। हा निर्णय घेताना कुठेतरी समाजाचं आम्ही समाजाचा विचार केला नाही, आमचं मत विचार केलं, आम्हाला चांगलं वाटलं, आम्ही निर्णय घेतला आणि आमच्या कुटुंबीय सगळ्यांनी आम्हाला साथ दिली आणि आम्ही ही निर्णय करून आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचं लग्न लावून दिलं। मोठ्या मुलाचं ज्यावेळी तसं झालं त्यावेळी मुलीचं वय किती होतं आणि त्यांच्या दोघांच्या मुलीचं वय किती होतं? माझ्या सुनबाईचं वय होतं की 20 आणि मुलाचं होतं 27 आणि लग्न झालं त्याला जरा कावेळी झाली आणि एक्सपायर झाल्यानंतर मग त्यांना एक 6 महिन्याची मुलगी होती। मग मुलगीला आता कुठंही करायचं काय करायचं असं विचार त्यांना पण पडला होता, आम्हाला पण झालं होतं। पण आम्ही एकदम असं सगळ्यांनी आमच्या घराने सगळ्यांनी विचार केला की आमचे मोठे दीर जाऊबाई सगळ्यांनी मिळून आम्ही हे विचार केला की आपली 2 मुलं अजून आहेत वाघासारखे, त्यांच्या संगडच लग्न करायचं एका मुलाबरोबर आणि मुलगी पण आपल्या घरी येईल, सून पण आपल्या घरी येईल आणि शिकलेली मुलगी आहे, स्वभाव चांगला आहे माझ्या सुनाचा, फार चांगला आहे, माझी मुलगीसारखं आम्ही तिला सांभाळतोय आणि आम्ही तिला स्वीकारलं।
माझं नाव रेखा पाटील आणि आत्ता जे लग्न झालं उमेश पाटील याचं तो माझा मामी भाऊ आहे आणि माझा मोठा मामी भाऊ 2 वर्ष लग्नाला 2 वर्ष व्हायच्या आतच तो वारला. त्याला कावीळ झाली आणि त्यात तो गेला. आणि ही मुलगी अतिशय बालिश अशी मुलगी जी नवी सून म्हणून घरात आली होती ती खूप बालिश आहे. आणि मग त्याला 2 वर्ष व्हायच्या आत एक 6 महिन्याची मुलगीही झाली त्याला. तर ही मुलगी आता त्या 20 वर्षाच्या मुलीचं लग्न बाहेर कुणाशी तरी करून दिलं तर ह्या छोट्या मुलीला ते सांभाळतील का, असा एक विचार सगळ्यांनी आम्ही कुटुंबियांनी एकत्र येऊन विचार केला की त्या छोट्या मुलीला त्या नवीन घरात ॲक्सेप्ट केलं जाईल का, किंवा निदान आपल्याला तरी दुसऱ्या सुना येणाऱ्या सुना सांभाळतील का तिला, असा विचार झाला. मग बाहेर हिचं लग्न लावून देण्यापेक्षा आपल्याच घरात 2 मुलं लग्नाची आहेत तर मग त्या पाठीवरच्याच मुलाशी जर हिचं लग्न लावलं तर, असा एक विचार आमच्या घरांनी सगळ्यांनी केला. आणि समाज याकडं कुठल्या दृष्टीनं बघेल किंवा काय असं न म्हणता मी असं म्हणेन की मराठा समाज आता सुधारणेच्या मार्गावर आहे. तो बराच सुधारलेला आहे. आमच्या मराठा समाजामध्ये बरीच विधवांची लग्न लावण्यामध्ये आमच्या मराठा समाजाचा पुढाकार आहे आत्ता सध्या. त्यामुळं एका विधवेचं लग्न झालं घरातल्या दिराबरोबरच केलं, ही जरी नवीन घटना असली, पहिली घटना असली सांगली जिल्ह्यातली, तरीसुद्धा हा समाज बदलाचं एक खूप मोठं चित्र आहे. आणि मला त्याचा आनंद वाटतो आहे की आमच्या समाजानेही याला खूप सपोर्ट केला. आणि असेच बदल अशा या घटना जर समाजात घडत राहिल्या तर अजूनही समाजात बऱ्याच असे लग्न होतील. हल्ली समाजातील मुलींचं प्रमाण कमी झालेलं आहे, मुली मिळत नाहीत. अशा वेळेला हा एक पर्याय पण आहे की बऱ्याच तरुण विधवा आपलं आयुष्य असंच काढताना आपल्याला दिसतात. तर त्या विधवांचाही प्रश्न मार्गी लागेल आणि सुशिक्षित कुटुंबांनी असे निर्णय घ्यावेत असं मला वाटतं. आणि माझ्या घराचा हा निर्णयाला आमच्या सगळ्यांचा खूप सपोर्ट होता म्हणून आमचा हा निर्णय यशस्वी झाला. माझं नाव शांताराम पाटील, शांताराम नामदेव पाटील, शिरगाव गाव माझं. तर सध्या राहायला सांगलीमध्ये आहे. माझा मुलगा संतोष 2016 साली त्याचं लग्न केलं होतं. तो 2018 5 ऑगस्टला एक्सपायर झाला. त्याच्या निधनानंतर माझ्या सुनाचं आणि माझ्या नातीचं काय होईल या काळजीनं मी काळजीत होतो. नंतर आम्ही सगळ्या घरातले विचार करून माझ्या लहान मुलाबरोबर माझ्या विधवा सुनेचं लग्न लावून दिलं. 24 फेब्रुवारी 2019ला लग्न केलं. आणि मराठी समाजानं ह्याचा स्वीकार करावा आणि आपल्या मराठी समाजात ह्या जुन्या रूढी बंद करून नवीन रूढी चालू कराव्या. माझे वडील स्वतंत्र सैनिक होते. त्यांना अंधश्रद्धाबद्दल हे होती, अंगात येणं वगैरे त्यांना मान्य नव्हतं. त्यांच्याच विचाराचा वारसा मी पुढं चालवत आहे. समाधान आहे. एका मुलाचा जरी संसार झाला असता दुसऱ्या मुलाचा संसार त्या रूपात हां, माझ्या एका मुलाचा संसार जरी म्हणजे परमेश्वरानं हे केला असला तरी दुसऱ्या मुलाचा संसार चांगला व्हावा या निवळ चांगल्या हेतून मी ते कार्य केले. माझं नाव उमेश शांताराम पाटील. ज्यावेळी माझा भाऊ जेव्हा आजारी होता तो परत आजारीच्यामुळं तो परत त्याचा मृत्यू झाला. मग त्यानंतर मुलगी जी होती ते 6 महिन्याची होती. मग तिचं भविष्य कसं होणार पुढं काय ते आमच्या घरी जराशी चर्चा वगैरे चालू झाली. मग त्यानंतर काय करायचं काय नाही. मग ते माझ्या वहिनीकडच्या ते घरचे म्हणायला लागले की आता आमच्या मुलगीचं कसं होणार, भविष्याचं लहान मुलीचं कसं होणार, त्याच्यासाठी आता कोण जबाबदार राहणार. तर मग आमच्या घरी माझे आई वडील मी आणि माझा मोठा भाऊ ते बसून आम्ही चर्चा केली कसं करायचं काय. तर पप्पांचे मित्र वगैरे ते म्हणत होते की असं तुमच्या दोघांचं लग्न केलं तर चालेल का. तर मी त्यावेळी बोललो की मला काही हरकत नाही, जर माझ्या समाजाला मान्य असेल, माझ्या घरी मान्य असेल तर मला काही हरकत नाही. म्हणून मी हा निर्णय घेतला की परत ते लहान मुलगी आपल्या घरी परत आपल्या घरी येईल आणि तिचं भविष्य पुढं आपण चांगलं करून देऊ एवढीच इच्छा आहे आपली. मिस्टरांचं निधन झालं तेव्हा खूप सगळेच दुःखात होते सगळे, आमच्या घरातले पण आणि हे पण. सगळ्यांना खूप वाईट वाटलं कारण लहान बाळ होतं ना, त्यामुळं खूप हे होतं. त्यानंतर मग घरातले सगळे विचार केले यांनी की आता पुढे काय करायचं, बाळाचं भविष्य कसं हे व्हायचं, माझं पुढचं कसं करिअर व्हायचं. त्यामुळे त्यांनी विचार केला की बाबा आपण असं करूया, घरातलंच आपण हे करूया. कारण म्हणजे सासू सासर पण खूप 2 वर्षात खूप चांगलं त्यांनी सांभाळलं होतं. त्यामुळे मला पण काही अडचण होती, मी पण हो म्हणलं, माझ्या घरातल्याने पण हो म्हणले. त्यामुळं परत सगळं हे झालं, त्यांच्या घराकडून पण सगळं ओके झालं, म्हणजे तयार झाले सगळे. मग आम्ही परत 24 तारखेला लग्न ठरलं आमचं.
लग्न झालं, आता सगळे खूप चांगले आहेत आणि सगळं व्यवस्थित सांभाळतात, बाळाला पण छान बघतात. तुमच्या या निर्णयानं तुमचं जे एकाकी आयुष्य जगावं लागलं होतं तुम्हाला ते सुखकर झालं. सुखकर आणि झालं. त्यातनं ते थोडं सांगा आणि तुम्ही हां. काय सांगाल या आजच्या तस काय वाटतं तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे, अयोग्य आहे? मला तर आता असं वाटतं मी घेतलेला निर्णय योग्य आहे, कारण माझं बाळाचं भविष्य पुढचं चांगलं होणार आहे आणि माझंही चांगलं होईल, त्यामुळे मला ही योग्य वाटते. माझं आता आयुष्य पहिला हे होत होतं, दुःख झालं तर खूप, पण आता आहे, आनंदी आहे, निर्णय घेतला.